ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयरीयाणं नमो अजायाणं नमो नोए संवसाहुणं। जय बोलिए अनंताण सिद्ध परमेष्टि भगवान की जय, पंच परमेष्टि भगवान की जय, सिद्धांत शास्त्र की जय। आचार्य श्री कुंद कुंद देवी विरचित प्रवचनानुसार मंगलाचरण। एस सुरासुरमनुसिन्ध वन्दितं दोदगायिकममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मसकतारम् से पुनतीर्थयरे ससंवसिद्धे विशुद्धस्वभावे समनेयणानदंसण चरिततव वीर्या यारे ते संवे समगं पतेगमेव पतेगं वन्दामि यवठन्ते अर्हन्ते मानसे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहणमो अज्जावयवगानं साहुनं चेदिसंवेसिं तेसिं विशुद्धदंसण णाणपहाणा समं समासेच उपसंपयामि समम् जतो निर्वाण संपत्ति। जय बोले आचार्य भगवान कुंद कुंद देव भगवान की जय, परमागम श्री प्रवचन सार जी की जय। काल आपण 31वी गाथा बघितली। ज्ञान व पदार्थ यांची परस्परामध्ये प्रवृत्ती होते व्यवहाराने। ज्ञानीचा ज्ञेय पदार्थाबरोबर ग्राह्य ग्राहक आणि ज्ञेय न्यायक संबंध सत्यार्थ आहे, पण निश्चयाने ज्ञेय पदार्थाशी ज्ञानीचा भिन्नपणा आहे। ज्ञानी सर्व विश्वाला जाणत असताना सुद्धा सर्व विश्वापासून अत्यंत वेगळा आहे, भिन्नच आहे। ही गोष्ट आता या गाथेमध्ये व्यक्त करतायत आचार्य। गाथा नंबर 32, पेज नंबर 196। गेन्नदिने वर्णमुञ्चदी न परं परिणमदि केवली भगवन् पेच्छदि सम्मत्तदोषो जानति संवं निरवशेषम्। गेन्नदिने वनमुञ्चदी न परं परिणमदि केवली भगवन्
पेच्छदि सम्मन्तदो सोजानदि सौवं निरवशेषम्। अन्वयार्थ केवली भगवम म्हणजे केवली भगवान, परम अर्थात पराला, नैव गृह्णन्ति म्हणजे ग्रहण करत नाहीत, न मुंचदी आणि सोडतही नाहीत, आणि न परिणमदी आणि पररूपाने परिणमतही नाहीत। सो अर्थात ते केवली, निरवशेषम सौवम निरवशेष रूपाने सर्वाला, समंतदो सर्व आत्मप्रदेशातून, पेच्छदी अर्थात पाहतात, व जाणदी जाणतात। केवली भगवान संपूर्ण पदार्थांना सर्व बाजूंनी संपूर्ण रूपाने जाणतात, पाहतात, परंतु त्यांना ग्रहण करीत नाहीत, सोडत नाहीत आणि पररूपाने ते परिणमन देखील करीत नाहीत। असा या गाथेचा अर्थ आहे की केवली भगवान संपूर्ण पदार्थांना जाणतायत, सर्व बाजूंनी संपूर्ण रूपाने जाणतायत, पण त्यांना ते परपदार्थांना ग्रहण करत नाहीत, परपदार्थांना सोडतही नाहीत आणि परपदार्थ रूपाने परिणमन देखील करत नाहीत। त्यागोपादान शून्यत्व स्वभाव एक वरदान। बघा, केवली भगवान पर्यायामध्ये सुद्धा ग्रहण त्यागाच्या विकल्पाने रहित आहेत, म्हणून त्यांचे उदाहरण घेतले आहे। वस्तुतः प्रत्येक आत्मा स्वभावानेच परद्रव्याचे ग्रहण करीत नाही, परद्रव्याला सोडत नाही आणि पररूपाने परिणमतही नाही। प्रत्येक आत्मा सांगितलं, पण इथं केवली भगवानांचं पर्यायामध्ये सुद्धा तसं आहे, कारण प्रत्येक आत्म्याचं पर्यायामध्ये तसं नाही। मग केवली भगवान पर्याय प्रकट केलेली आहे, म्हणून इथं केवली भगवंतांचं उदाहरण घेतलेलं आहे की ते ग्रहण त्यागाच्या विकल्पाने रहित आहेत। मग सांगितलं, आत्मा अनंत शक्तींच्या वैभवाने संपन्न आहे। त्या अनंत शक्तींपैकी 47 शक्ती समयसार ग्रंथाच्या परिशिष्टामध्ये उदाहरण रूपाने प्रदर्शित केल्या आहेत। त्यामध्ये त्यागोपादान शून्यत्व नावाची शक्ती आहे। 47 शक्तींपैकी एक शक्ती। आत्मा परद्रव्याचे ग्रहण करू शकत नाही। जेथे ग्रहणच केले नाही तेथे सोडण्याचा प्रश्नच येत नाही। जर परद्रव्याला ग्रहण केले तर सोडण्याचा प्रश्न उभा राहतो। मग जसे एखाद्या सज्जन पुरुषाला विचारले की तुम्ही दारू केव्हापासून सोडली, तर तो रागाने म्हणेल, तुम्ही असा कसा प्रश्न केला, मी दारू पितच नाही तर सोडण्याचा काय प्रश्न, मी दारूला स्पर्शच केला नाही। तसे आत्मा परपदार्थाला ग्रहणच करीत नाही तर सोडण्याचा विकल्पच उरत नाही। प्रत्येक द्रव्य स्वरूपामध्ये स्थित आहे। प्रत्येक द्रव्य स्वतःच्या गुणपर्यायाशी एकरूप आहे। अन्य द्रव्य व त्यांच्या गुणाशी एकरूप नाही। प्रत्येक द्रव्य स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वभाव रूपाने आहे। ते परद्रव्य, परक्षेत्र, परकाल, परभाव रूपाने कधीही होत नाही, तर परद्रव्याचे ग्रहण कसे काय करू शकणारे? ते त्रिकाली स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वभाव रूपाने आहे प्रत्येक द्रव्य। मग असं कसं होऊ शकणार की परद्रव्याचं ग्रहण? मग परद्रव्याने आपली सत्ता सोडली तर त्याचे ग्रहण होईल। जगामध्ये प्रत्येक द्रव्य अनादि अनंत आहे। कोणतेही द्रव्य स्वतःची सत्ता सोडत नाही आणि पराची सत्ता ग्रहण करीत नाही। हाच तर वस्तूचा स्वभाव वस्तूमध्ये एकाच काळात अस्तित्व व नास्तित्व स्वभावाला सिद्ध करतो। वस्तू
आपल्या द्रव्य क्षेत्र कालभावाने अस्तित्वरूप आहे आणि परद्रव्य क्षेत्र कालभावाने नास्तिक स्वरूप आहे. अर्थात वस्तूमध्ये आपला वस्तुपणा आहे, पराचा वस्तुपणा नाही. अशी स्वतंत्र वस्तुव्यवस्था सिद्ध असताना सुद्धा हा जीव वस्तुव्यवस्थेला न स्वीकारता पराची उठाठेव करीत राहतो. म्हणजे एवढी स्वतंत्र वस्तुव्यवस्था आहे तरी सुद्धा आपण हा जीव म्हणजे काय, मी काय करतो, वस्तुव्यवस्थेला स्वीकारत नाही आणि काय करत बसतो, पराची अन्य द्रव्याची उठाठेव करीत राहतो आणि संसार परिभ्रमण करीत राहतोय. मग संसारामध्ये हा जीव 24 तास हाच धंदा करतो. कोणता, पराची उठाठेव करणं. हे घ्या, हे सोडा, जुने वस्त्रादी सोडतो, नवीन वस्त्रादी ग्रहण करतो. मग वास्तविक पाहिले तर हा जीव परवस्तूला ग्रहण करू शकत नाही आणि सोडतही नाही. मग वस्तूमध्ये ग्रहण त्याग नाही, विकल्पामध्ये ग्रहण त्याग आहे. वस्तूमध्ये वास्तविक पाहता ग्रहण त्याग नाहीच. ग्रहण त्यागाचा विकल्पच नाही, पण विकल्पामध्ये ग्रहण त्याग आहे. झोपडी सोडतो अर्थात झोपडी संबंधी ममत्व सोडतो. जे विकल्प आहे, जे ममत्व भाव आहे, त्याच्याबद्दल सोडलं, ग्रहण करणं आणि सोडणं हे भावामध्ये होते. वस्तूमध्ये ऍक्च्युअल ग्रहण त्याग होत नाही. सांगितलं झोपडीचं उदाहरण की झोपडी सोडतो म्हणजे काय की झोपडी संबंधी ममत्व सोडतो. बंगला ग्रहण करतो अर्थात बंगल्या संबंधी ममत्व ग्रहण करतो. झोपडी झोपडीच्या ठिकाणी आहे, बंगला बंगल्याच्या ठिकाणी आहे. या जीवाने केवळ आपल्या बुद्धीमध्येच बंगल्याचे स्वामित्व ग्रहण केले आहे की हा माझा बंगला आहे. मग या जीवाने आजपर्यंत अनंत पदार्थांना ग्रहण करण्याचे भाव केले. काय केले, भाव केले, परंतु एकाही पदार्थाला ग्रहण करू शकला नाही, एकाही पदार्थाला आपलेसे करू शकला नाही. परद्रव्याच्या त्यागाचा सुद्धा अज्ञानी जीव अहंकार करतो की मी एवढी मोठी संपत्ती सोडून दीक्षा घेतली. वास्तविक पाहता ती संपत्ती त्यांनी ग्रहण केलेली होती का? जिथं ग्रहणच नाही तिथं सोडणं, त्याग करणं कुठून येतंय? है ना, जसं आपण मगाशी दारूवालं उदाहरण बघितलं की तो सज्जन पुरुष जो आहे तो कधीही दारू ग्रहण करत नाही, मग सोडण्याचा काय प्रश्न आहे? तशा पद्धतीने कोणताही द्रव्य दुसऱ्या द्रव्याला ग्रहण करत नाही. त्यामुळे त्यागाचा देखील विकल्प नाही. पण काय होतो, अज्ञानामुळे काय होतंय, जीव काय विचार करतो की मी एवढी मोठी संपत्ती सोडून दीक्षा घेतली, सर्व वैभवाला लाथ मारून मी साधू बनलो इत्यादी. मग ज्याला त्यागाचा मोह आहे, त्यागाचा सुद्धा मोह आहे बघा, आणि त्याचा त्याग खरा त्याग नाही. म्हणजे त्यागाचा जर मोह आहे तर तो त्याग खरा त्याग म्हटला जाणार नाही. तो अद्यापी परद्रव्यावरच लुब्ध आहे, परासंबंधीच त्याला महत्व वाटते. आपल्या आत्म्याची महिमा येत नाही. बाह्य वस्तूंचा त्याग वस्तूंच्या त्यागाकरिता नसतो, परंतु आपल्या विकल्पाच्या त्यागाकरिता असतो. म्हणजे काय सांगितलं, जे बाह्य वस्तूंचा त्याग जे करतात त्यागी महाव्रती, तर ते कशासाठी करतात? त्या वस्तूच्या त्यागासाठी म्हणून नाही, तर कशासाठी? त्या वस्तूविषयी जे विकल्प आहेत त्याच्या त्यागासाठी ते वस्तूचा त्याग करतात. मग ज्यांनी वस्तूचा त्याग करून सुद्धा विकल्पांचा त्याग केला नाही, मग त्यांनी वास्तविक त्याग केला का? केलाच नाही.
परिग्रहाच्या सान्निध्यात राहून सुद्धा ज्यांना विकल्प नाहीत, निर्मोही आहेत, ते श्रेष्ठ आत्मा आहेत. भलेही ते परिग्रहात आहेत आणि त्या परिग्रहामध्ये राहून सुद्धा त्यांना त्या परद्रव्यांबद्दल कोणतेही विकल्प नाहीत. निर्मोही रूपाने ते राहत आहेत त्या परिग्रहाच्या सान्निध्यामध्ये. तर ते कोण आहेत? श्रेष्ठ आत्मा आहेत असं सांगितलं. आणि जे परिग्रहापासून दूर राहून सुद्धा परिग्रहाच्या रागामध्ये आसक्त आहेत. परिग्रह सगळा सोडलेला आहे असं म्हणतायत, असं दिसतंय, पण त्याच्या रागामध्ये ते आसक्त आहेत. त्याच्याविषयी, परिग्रहाविषयी जो राग आहे त्याच्यामध्ये ते आसक्त आहेत. मग त्यांना विरक्त साधू म्हणता येत नाही, ते मोही आत्माच आहेत. मग प्रत्येक वस्तू स्वरूपाने परिणमन करते, पररूपाने परिणमत नाही. आत्म्याचा स्वभाव जाणणे आहे. आत्मा जाणणे रूपानेच परिणमतो. ज्ञानाशिवाय आत्मा दुसरे काहीही काम करीत नाही. नोट करा. ज्ञानाशिवाय आत्मा दुसरं काहीही काम करीत नाही. अमृतचंद्राचार्य समयसार कलशामध्ये म्हणतात, आत्मा ज्ञानम स्वयं ज्ञानम ज्ञानादन्यत् करोति किम परभावस्य कर्तात्मा मोहो अयम व्यवहारिणाम. काय म्हटलं? आत्मा स्वयं ज्ञान स्वरूप असल्यामुळे ज्ञानाला सोडून अन्य काहीही करत नाही. मी परभावाचा करता आहे असे मानणे हा व्यवहारी लोकांचा मोह आहे. काय सांगितलं? व्यवहारी लोकांचा मोह सांगितलं. परभावाचा करता असं मानणं. आत्म्याच्या अनंत गुणांमध्ये एक ज्ञान गुण आहे. आपल्या प्रदेशामध्येच आहे. ज्ञान गुणाची क्रिया होते ती सुद्धा आत्म्यामध्येच होते. चालणे, बसणे, उठणे इत्यादी क्रिया आत्म्याची नाही. त्याची क्रिया काय आहे? जाणणे मात्र आहे. मग जेवढी क्रिया होणार ती सर्व क्रियावान पदार्थामध्येच होते. ज्ञानाची क्रिया आत्म्यामध्येच होते. भलेही परवस्तूला जाणले तरी ते ज्ञानाचेच परिणमन आहे, परवस्तूचे नाही. परवस्तूचे ज्ञान ही ज्ञानाचीच अवस्था आहे. सम्यक दृष्टी असो की मिथ्या दृष्टी, स्वतःमध्ये ज्ञानरूपच परिणमतो. कोणीही असो, सम्यक दृष्टी असो किंवा मिथ्या दृष्टी असो, तो काय आहे? प्रत्येक जीव ज्ञानरूपानेच परिणमणार, प्रत्येक आत्मा. परंतु मिथ्या दृष्टी हे रहस्य जाणत नाहीत. मिथ्यात्वामुळं बाह्य पदार्थांवर दृष्टी ठेवतो व मानतो की मी या बाह्य पदार्थांना जाणतो. तो काय करतो? मिथ्या दृष्टी, बाह्य पदार्थांवर त्याची दृष्टी असते आणि मानतो की मी बाह्य पदार्थांना जाणतो, मी परद्रव्याचे परिणमन करतो. अशा प्रकारे विकल्पाच्या द्वारे मिथ्या दृष्टी परद्रव्याचा करता होतो. अज्ञानी असो किंवा ज्ञानी असो, कोणीही परद्रव्याला परिणमवू शकत नाही. अज्ञानीला परद्रव्याचा करता मानणे हा केवळ त्याच्या मनाचा विकल्प आहे, प्रत्यक्षात नाही. कोणत्याही वस्तूला जाणण्यामध्ये व करण्यामध्ये खूप मोठे अंतर आहे. दिवाणजी सेठजींच्या करोडो रुपयांच्या कारभाराची व्यवस्था करतो, परंतु त्याचे त्यामध्ये स्वामित्व व कर्तृत्व असत नाही. काय सांगितलं उदाहरण? की जो दिवाणजी असतो तो सेठजींच्या करोडो रुपयांच्या कारभाराची व्यवस्था करतोय, परंतु त्याचे त्यामध्ये स्वामित्व, कर्तृत्व असत नाही.
तो दिवस रात्र व्यापारामध्ये मग्न दिसतो. व्यापारामध्ये कधी फायदा होतो तर त्याला अंतरंगातून आनंद होत नाही. कधी नुकसान होते तर शोकही होत नाही. त्याला अंतरंगातून श्रद्धा नाही की फायदा झाला तरी आपल्याला काही त्यातला भाग मिळणार नाही आणि नुकसान झाले तरी आपल्या खिशातून काही जाणार नाही. मग जेवढा पगार मिळायचा आहे तेवढाच मिळणार आहे. मग तो अकर्तृत्व व अस्वामित्वामुळे मध्यस्थ असतो. त्याच्यामध्ये काय आहे, त्याचं कर्तृत्व नाही, स्वामित्व नाही, त्यामुळे त्याचे भाव कसे असणार, मध्यस्थ असणार. सेठजींना त्या व्यापारामध्ये स्वामित्व व कर्तृत्व आहे म्हणून त्यांना हर्ष विषाद होतो. व्यापारात फायदा झाला तर हर्ष होतो, नुकसान झालं तर विषाद होतो. मग जर त्यांना फोन आला की तुमचे 1,00,000 रुपयांचे नुकसान झाले तर त्यांना हार्ट अटॅक येतो. कमीत कमी डोके तरी दुखतेच, भले हार्ट अटॅक नाही आला तरी. फोनवरून संदेश मिळाला की 1,00,000 रुपयांचा फायदा झाला की हर्षाचा उन्माद चढतो. शेठजी तर घरात बसून केवळ फोनवरून बोलतच आहेत, प्रत्यक्ष व्यापार करीत नाहीत, परंतु स्वामित्व भावामुळे सुखी दुःखी होत आहेत. दिवाणजी प्रत्यक्ष व्यापार करीत असतानाही सुखी दुःखी होत नाही, कारण तो स्वतःला व्यापाराचा कर्ता अथवा स्वामी मानत नाही. मग आपण देखील परद्रव्याचा कर्ता भाव जो आहे तो त्यागला पाहिजे. नाहीतर काय होतंय, परद्रव्याच्या कर्तापणामुळे सुखदुःखाला भोगावं लागतं. सांगितलं साक्षी भावाचा ठाटबाट घेऊ शकतो एवढं. आत्मा परद्रव्याचे ग्रहण त्याग करीत नाही व परद्रव्याच्या रूपाने परिणमत नाही. या आपल्या स्वभावाला केवली भगवंतांनी जाणले म्हणून ते स्वतत्वभूत केवल ज्ञान स्वरूपाने परिणत होऊन निष्कंप प्रकाशमान ज्योतियुक्त उत्तम मण्याप्रमाणे होऊन स्थिर राहतात. त्यांनी हे जाणलं की आत्मा परद्रव्याचं ग्रहण करीत नाही, सोडत नाही आणि परद्रव्याच्या रूपाने परिणमतही नाही. त्यांच्या सर्व आत्मप्रदेशातून, कोणाच्या, केवली भगवंतांच्या सर्व आत्मप्रदेशातून दर्शन ज्ञान शक्ती स्फुरायमान होऊन निशेष रूपाने संपूर्ण आत्म्याला आत्म्याद्वारे आत्म्यामध्ये जाणतात व अनुभवतात. त्यांच्या ज्ञानामध्ये जाणण्याचे परिपूर्ण सामर्थ्य असून सुद्धा ते कधी विकल्प करीत नाहीत की मी हे जाणले किंवा याला सुद्धा जाणावे असं. मग जेथे ज्ञान पूर्ण होते तेथे काहीही इच्छा राहत नाही की याला जाणावे त्याला जाणावे, आणि जेथे ज्ञान पूर्ण विकसित होत नाही तेथेच इच्छा असतात. ज्ञानाचा पूर्ण विकास झाल्यानंतर मी याला ग्रहण करू की याला सोडू इत्यादी इच्छा देखील उत्पन्नच होत नाहीत. केवली भगवान संपूर्ण विश्वाला जाणत असतानाही संपूर्ण विश्वापासून अत्यंत विरक्त आहेत. म्हणून पंडित बाबू युगलजी सिद्धपूजेमध्ये म्हणतात, विज्ञान नगर के वैज्ञानिक तेरी प्रयोगशाला विस्मय कैवल्य कला में उमड़ पड़ा संपूर्ण विश्व का ही वैभव, पर तुम तो उससे अति विरक्त नित निरखा करते निज निधिया. म्हणजे सांगितलं, जो संपूर्ण विश्वाकडे एकत्व रूपाने पाहतो
तो दुःखी होतो. जो संपूर्ण विश्वापासून दृष्टी हटवून एकाला पाहतो तो सुखी होतो. केवली भगवान अनंत सुखी आहेत, त्याची हेच रहस्य आहे. केवली भगवंतांसारखे सुख प्राप्त करण्यासाठी एकच काम करावे की ज्ञानरूपी पडद्यावर ज्या पदार्थांच्या संबंधी परिणमन येऊन नष्ट होत आहे, त्या परिणमनावर दृष्टी न देता ज्या ज्ञान पडद्यावर ज्ञेयाकार उत्पन्न होत आहेत, त्या सामान्य न्यायक भावाकडे दृष्टी द्यावी. चित्र येतात जातात, परंतु पडदा जसाच्या तसाच आहे. तसंच ज्ञेय येतात जातात, परंतु ज्ञान स्थिर आहे, जसेच्या तसे आहे. अशी ज्ञानरूप वस्तू ज्ञानामध्ये प्राप्त होते. केवळ अनुभवानेच ती प्राप्त होऊ शकते. सदा आपल्यामध्ये एक सामान्य भावाचा सांभाळ करावा. एक सामान्य भावाला सांभाळले तर त्यामध्ये सर्व समाविष्ट होते. पर्याय अनंत आहेत, सामान्य भाव एक आहे. एकावर दृष्टी ठेवली असता सर्व काही प्राप्त होते. अनेकावर दृष्टी ठेवली की काहीही मिळणार नाही. परमपूज्य समंत भद्र महाराज नेहमी म्हणत असत, एक सधे सब सधे, सब साधे सब जाय. एकावर दृष्टी ठेवली तर काय होणार आहे? सर्व काही प्राप्त होणार आहे. आणि सब साधे म्हणजे अनेकावर दृष्टी ठेवली तर सब जाय, काहीही मिळणार नाही. ज्याप्रमाणे यात्रेला जाताना सर्व महिलांनी परस्परामध्ये विचार केला की रेल्वेमध्ये चढताना उतरताना सर्वांनी आपापल्या सामानावर नजर ठेवायची, आपापले सामान सांभाळायचे. या दृष्टीने सगळ्यांचे सामान सांभाळले जाईल. जर दुसऱ्यांचे सामान सांभाळू लागलो व आपले सामान सांभाळले नाही तर कुणाचेही सामान सांभाळले जाणार नाही. त्याचप्रमाणे आपापल्या न्यायक स्वभावाला सांभाळले तर सर्व सुरक्षित राहील. आणि सर्वांकडे दृष्टी आहे पण स्वतःकडे दृष्टी नाही तर काय होणार? कुणाचीच सुरक्षितता राहणार नाही. सर्वजण स्वतःला सांभाळू लागले तर सर्व विश्व सुरक्षित आहे. स्वतःला सांभाळणे हेच धर्माचे मूळ आहे. हीच स्वतंत्र जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. एक निज ज्ञायक भावाला सर्वजण आपल्यामध्ये प्रगट करतील तर सर्वांचा उद्धार होईल. या जगात कोणीही आमचे रक्षण करणार नाही. भगवंतासारखे काम करणे जमले नाही तरी निदान त्यांची काम करण्याची शैली तर आपण समजून घेऊया. केवली भगवान कोणालाही ग्रहण करीत नाहीत, कोणालाही सोडत नाहीत, अन्य रूपाने परिणमन करीत नाहीत. मग तरी सुद्धा सर्वांना जाणतायत, पाहतायत. त्यांच्या ज्ञानाचा विषय सर्व विश्व आहे. याचप्रमाणे आम्ही सुद्धा कोणालाही ग्रहण करीत नाही, कोणालाही सोडत नाही, अन्य रूपाने परिणमत नाही. तरी सुद्धा जेवढी वर्तमान ज्ञानामध्ये योग्यता आहे तदनुसार जाणत आहोत. तर जरी आपण काय सांगितलं, भगवंतांसारखं काम आपल्याला नाही जमलं तर काय करायचे? त्यांची काम करण्याची शैली समजून घेणं गरजेचं आहे. आणि काय होईल? जसं केवली भगवान अन्य द्रव्याला ग्रहण करीत नाहीत, सोडत नाहीत आणि परिणमन देखील करत नाहीत त्या रूपाने, तसाच मी देखील
अन्य द्रव्याला ग्रहण करणारा नाही, अन्य द्रव्याला सोडणाराही नाही, आणि अन्य रूपाने परिणमन करणाराही नाही असं जाणावे. तरच काय आहे, सुख आहे, शांती आहे. जबले 24 भगवान की जय, जिनवानी माता की जय. निज निधि निज में बताई, यह अनंत उपकार है, उसके लिए जिनवानी माँ को वंदना शत बार है. कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है, उसके लिए जिनवानी माँ को वंदना शत बार है. जीवलीय सिद्धांत शास्त्र की जय, जिनवानी माता की जय. सावधान. जाणा, हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी जीवद्रव्य ज्ञानदर्शन स्वभावी आहे. हा मी शुद्धात्मा, चालणारा, बोलणारा, ऐकणारा, बसणारा नाहीच. मी सदा जानन रूपाने जाणणारा मात्र आहे. न्यायक स्वरूप आहे. मी ज्ञेयाला जाणणाराच आहे. हा मी शुद्धात्मा ज्ञेयाला ग्रहण करत नाही, परद्रव्याला ग्रहण करत नाही, सोडतही नाही. हा मी शुद्धात्मा परद्रव्यानुसार परिणमन करणाराही नाहीच. मी फक्त जाणणाराच आहे. न्यायक स्वभावीच आहे. न्यायक स्वभाव स्वरूप शुद्ध चिदानंद स्वरूप शुद्ध काय म्हणणार एको सगळं ते पॅन्ट बिंट पडलेलं सगळं मागे आता हे तिथं ठेवून जीवो लावायचे की आता हे जरा सेटल झाला व्यवस्थित असा ड्रेस बंद करले विसर्जन. 2 डंगरी विकले. भो प्रभो मन वचन काय कृतकारी तनुमोदन सरंभ समारंभ आरंभ क्रोध मान माया लोभ प्रमाद इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भवात पूर्वभवात खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा अविनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष घडले. एकेंद्रियापासून पंचेंद्रियांपर्यंत ज्या जीवांची हिंसाविराधना झाली, दिवसा व रात्री घडलेल्या या सर्व दोषांचा पश्चाताप व्यक्त करून मी क्षमा मागते. हे माझे सर्व दोष मिथ्या होत. स्वाध्याय करताना जे काही दोष घडले ते सर्व दोष मिथ्या होत. मी माझ्यामध्येच राहो. या सर्व दोषांनी